मार्कराम गटरेंचिंग आणि स्टिंगसाठी चांगले पराभूत। दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने सांगितले की संघ या स्पर्धेत अभिमानाने प्रतिबिंबित करेल, परंतु लगेचच दुखापत झाली। एडन मार्कराम यांनी प्रतिज्ञा केली की विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा नजीकचा पराभव भविष्यातील स्पर्धांसाठी आमच्यासाठी उत्तेजित करेल, परंतु अंतिम 5 षटकांमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना त्यांचे पहिले मोठे विजेतेपद जिंकण्यात त्यांचे अपयश आतड्याने दुखावणारे होते हे कबूल केले आणि सामोरे जाणे खूपच कठीण आहे। पांढ्या चेंडूच्या स्वरूपात दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला पुरुष विश्वचषक फायनल होता आणि डावाच्या 15व्या षटकानंतर 176 धावांचा पाठलाग करताना अक्षर पटेलने 22 धावा केल्या होत्या, पण भारताच्या गोलंदाजांनी एक चौकार खेचला कागिसो रबाडाच्या बाहेर। अंतिम 30 चेंडूत 7 धावांनी विजय खेचून आणणे आणि दक्षिण आफ्रिकेला काय झाले असेल यावर लक्ष केंद्रित करणे। आपल्या भावना शब्दात मांडण्यास विचारले असता मार्कराम म्हणाला, मला वाटत नाही की मी ते अजून सांगू शकेन प्रामाणिकपणे। हे कठीण आहे। हा गट लोकांचा एक मोठा समूह आहे। माझ्या मते ते जाण्यासाठी खरोखरच चांगल्या गोष्टींना पात्र आहे। त्यांचा मार्ग इथे येण्यापूर्वी मला या स्पर्धेबद्दल खूप चांगली भावना होती आणि जसजशी ही स्पर्धा पुढे सरकत गेली तसतशी ही भावना अधिकाधिक दृढ होत गेली। आता सामना करणे खूप कठीण आहे, परंतु दिवसाच्या शेवटी हा खेळ आहे। कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हरणार आहे आणि भविष्यातील कार्यक्रमांसाठी आम्ही ते वापरण्याचा प्रयत्न करू। दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे प्रमुख 28 ते 34 वयोगटातील आहेत। मार्को जॉन्सन आणि ट्रिस्टन स्टब्स हे एकमेव तरुण खेळाडू अंतिम फेरीसाठी निवडले गेले आहे। 2026च्या सुरुवातीस भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या पुढील विश्वचषकाच्या वेळेपर्यंत त्यांच्यापैकी काही पुढे गेले असतील। क्विंटन डी कॉकची निवृत्ती लवकरच अपेक्षित होती, परंतु मार्करामचा विश्वास आहे की उर्वरित या पराभवाचा उपयोग त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी करतील। ही एक चांगली गोष्ट आहे। तो म्हणाला, आमच्या पहिल्या फायनलमध्ये जाण्यासाठी मी काही दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे आम्हाला अभिमान वाटू शकतो, पण तरीही आमच्या दृष्टीने नाही पुरेशी चांगली। तुम्ही अंतिम फेरीत समाधानी नाही आहात। आम्ही केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींवर पुन्हा विचार करायला आम्हाला थोडा वेळ लागेल, पण साहजिकच काही काळासाठी ते खूप दुखावते। मार्कराम म्हणाला, त्याच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत कशी कामगिरी केली याचा त्याला अभिमान होता। त्याने अंतिम फेरी गाठण्यासाठी 8 पैकी 8 गेम जिंकले। मग पाहता या स्पर्धेबद्दल गोष्टी अजूनही खूप चांगल्या वाटतात। फक्त काही काळासाठी ते थोडेसे डंकते, परंतु ते डंकणे चांगले आहे। पुढच्या वेळी तुम्ही इथे असाल तेव्हा तुमच्या पोटात थोडी आग असेल। तो असेही म्हणाला की त्यांच्या पहिल्या फायनलमध्ये पोहोचून दक्षिण आफ्रिका एक पाऊल जवळ बनली आहे आणि जेव्हा ते शेवटी एक जिंकतात तेव्हा तिथे येणाऱ्या काही गोष्टींचा स्नोबॉल प्रभाव असेल। हे टूर्नामेंट क्रिकेट आहे, हे कठीण क्रिकेट आहे। ट्रॉफी जिंकणे सोपे नाही आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी तुम्हाला तुमच्या टोपी भारतासारख्या संघाकडे नेणे आवश्यक आहे। यात खूप मेहनत करावी लागते। हे फक्त आतडे दुखवणारे आहे। ते खरोखर काय आहे? या पहिल्या फायनलमध्ये जाण्यासाठी प्रत्येक खेळाडू वेगळ्या वैयक्तिक प्रवासावर आहे। शेवटी तुम्ही एक गट म्हणून खरोखरच घट्ट झाला आहात आणि तुम्हाला या गटात चांगल्या गोष्टी व्हाव्यात अशी तुमची इच्छा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की ते महान लोक आहेत। जेव्हा तुम्ही खरोखरच असे जवळ जाता, विशेषतः खेळ कसा चालला याचे स्वरूप साहजिकच भावना वाढवते। ही त्या गोष्टींपैकी एक आहे, परंतु आम्ही ती पुढे जाण्यासाठी चॅनेल करू शकतो। मला वाटतं पुढचे काही दिवस तुम्ही ते राहू द्या। तुम्हाला जसे वाटायचे आहे तसे तुम्ही स्वतःला अनुभवू द्या आणि मग खरोखरच सकारात्मक रीतीने प्रतिबिंबित करण्यास सुरुवात करा।
मार्करामनेही सिंगल केले. 27 चेंडूत 52 धावांच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेला 5 षटके शिल्लक असताना हेनरिक क्लासेनने स्तुतिसुमने उधळली. हे विशेष होते, मार्कराम म्हणाला. आम्ही त्याला जगभर अनेक वेळा असे करताना पाहिले आहे. अशा रंगमंचावर पोहोचवणे हा खरोखरच विशेष प्रयत्न आहे. हे त्याच्यासाठी कठीण जाणार आहे, परंतु जेव्हा आपण परत विचार करू तेव्हा आनंदी होण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतील आणि मला खात्री आहे की खेळी नक्कीच होईल. अशी कामगिरी करणे खरोखर कठीण झाले आहे.